एक क्षण डोळे बंद करा आणि कल्पना करा, तुमच्या बँक खात्यात तुमचे आयुष्यभराची कमाई जमा आहे, पण अचानक एक दिवस सगळं बदलून जातं. तुमच्या खात्यात 1 लाख रुपये असो, 10 लाख रुपये असो किंवा 1 कोटी रुपये असो, फरक पडत नाही. कारण त्या दिवशी तुम्ही काढू शकत होता फक्त 50,000 रुपये. हो, फक्त 50,000 रुपये. 5 मार्च 2020, भारतीय बँकिंग इतिहासातील एक धक्कादायक दिवस. आरबीआयने येस बँकवर मोरेटोरियम लागू केलं आणि लाखो ग्राहकांची झोप उडाली. दुसऱ्या दिवशी एटीएम, बँकेच्या शाखाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. लोकांना भीती वाटत होती, कारण त्यांचे पैसे त्या बँकेत अडकले होते. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे, एकेकाळी भारतातील सर्वात वेगाने वाढणारी बँक, लाखो ग्राहकांचा विश्वास जिंकणारी बँक अचानक अशा संकटात आलीच कशी? ही आहे येस बँकच्या उदय आणि पतनाची खरी गोष्ट. साल होतं 2004. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात होती. नवीन उद्योग उभे राहत होते. शेअर बाजारात उत्साह होता आणि खाजगी बँकिंग क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत होत्या. याच काळात 2 अनुभवी बँकर्स राणा कपूर आणि अशोक कपूर यांनी एक मोठं स्वप्न पाहिलं, भारतातील सर्वात आधुनिक आणि वेगाने वाढणारी बँक उभी करण्याचं. हे फक्त बँक सुरू करण्याचं स्वप्न नव्हतं, तर भारतीय बँकिंगमध्ये बदल घडवण्याचं स्वप्न होतं. ग्राहकांना चांगली सेवा, वेगवान निर्णय आणि आधुनिक बँकिंग देण्याचं त्यांचं लक्ष्य होतं. आणि अखेर 2004 मध्ये येस बँकची स्थापना झाली. सुरुवातीला ही एक छोटी खाजगी बँक होती, पण तिची महत्वाकांक्षा मात्र खूप मोठी होती. सुरुवातीच्या काळात शाखा कमी होत्या, ग्राहकही फारसे नव्हते, पण व्यवस्थापनाचा आत्मविश्वास जबरदस्त होता. त्यांना माहीत होतं की मोठी गोष्ट एका छोट्या सुरुवातीनंच घडते. येस बँकने सुरुवातीपासून एक वेगळी रणनीती निवडली. सामान्य ग्राहकापेक्षा मोठ्या कंपन्या आणि उद्योगावर जास्त भर दिला, म्हणजेच कॉर्पोरेट बँकिंगवर फोकस केला. ही रणनीती काम करू लागली. बँकेची वाढ वेगाने होऊ लागली, ग्राहक वाढू लागले, व्यवसाय वाढू लागला आणि येस बँकची ओळख संपूर्ण देशात होऊ लागली. पण हा प्रवास सोपा नव्हता. समोर आधीपासूनच HDFC बँक, ICICI बँक आणि इतर मोठे खेळाडू होते. स्पर्धा खूप कठीण होती, पण येस बँक मागे हटायला तयार नव्हती. काही वर्षातच नवीन शाखा सुरू होऊ लागल्या, नवीन ग्राहक जोडले जाऊ लागले आणि येस बँक देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बँकांपैकी एक बनली. लोकांचा आत्मविश्वास वाढत होता, गुंतवणूकदार आनंदी होते, बँकेला पुरस्कार मिळत होते, सर्व काही अगदी परफेक्ट दिसत होते. पण पडद्यामागे काही निर्णय घेतले जात होते, जे पुढे जाऊन येस बँकेसाठी खूप महागात पडणार होते. येस बँकची वाढ आता सर्वांच्या नजरेत भरू लागली होती. ग्राहक वाढत होते, नफा वाढत होता आणि गुंतवणूकदाराचा उत्साह शिगेला पोहोचला होता. एक वेळ अशी आली की येस बँकचा शेअर 400 रुपयांच्या वर गेला. अनेकांना वाटत होतं की ही पुढची HDFC बँक बनते की काय. पण या यशामागे एक गोष्ट लपली होती. बँक वेगाने वाढण्यासाठी मोठमोठी कर्ज वाटत होती. हजारो कोटी रुपयांचे कर्ज मोठ्या कंपन्यांना दिले जात होते आणि इथूनच सुरू झाला एक मोठ्या संकटांचा पाया. धोका तेव्हा वाढला जेव्हा बँकेने काही अशा कंपन्यांवर पैज लावली ज्या आधीपासूनच आर्थिक अडचणीत होत्या. DHFL, IL&FS आणि ECL ग्रुप. नावे मोठी होती, पण जोखीम त्याहून मोठी होती. आणि मग तो दिवस आला जेव्हा काही कंपन्यांनी कर्ज फेडण्यास अडचणी दाखवायला सुरुवात केली. हप्ते थांबले, परतफेड अडकली आणि येस बँकच्या बॅलन्स शीटवर ताण पडू लागला. संकट आता दारात येऊन उभं होतं. दरम्यान RBIच्या तपासणीत काही गंभीर गोष्टी समोर आल्या. बँकेनं जाहीर केलेले NPA आकडे आणि RBIच्या निरीक्षणातील आकडे यामध्ये मोठा फरक दिसून आला. 2018 मध्ये परिस्थिती आणखी गंभीर झाली. RBIने राणा कपूर यांचा कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला. हा फक्त एका व्यक्तीचा एक्झिट नव्हता, तर बाजाराला मिळालेला मोठा इशारा होता. काहीतरी बरोबर नाही अशी चर्चा सुरू झाली. आता पूर्वी घेतलेले निर्णय येस बँकला त्रास देऊ लागले. DHFL, IL&FS आणि ECL ग्रुप यांच्याशी संबंधित कर्जे बँकेसाठी डोकेदुखी बनत होती. 2018 मध्ये IL&FS संकट समोर आलं आणि संपूर्ण बँकिंग क्षेत्र हादरलं. बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ज्या कंपन्यांना येस बँकने मोठी कर्ज दिली होती त्यांच्यावरही दबाव वाढू लागला. एकामागून एक अडचणी समोर येऊ लागल्या. DHFL संकटात सापडली, IL&FS डिफॉल्टमध्ये गेली, ECL ग्रुपवरही आर्थिक ताण वाढला आणि येस बँकची हजारो कोटी रुपयांची कर्ज आता धोक्याच्या झोनमध्ये पोहोचली होती. जे गुंतवणूकदार कालपर्यंत येस बँकवर विश्वास ठेवत होते तेच आता घाबरू लागले. शेअर घसरू लागला, नकारात्मक बातम्या वाढू लागल्या आणि बाजारात एकच प्रश्न विचारला जाऊ लागला, येस बँक खरंच सुरक्षित आहे का? पुढे काय झालं? लोकांनी बँकेतून पैसे काढायला सुरुवात केली आणि मग घडलं ते संपूर्ण देशाने पाहिलं. आणि मग आला तो दिवस 5 मार्च 2020. संपूर्ण देशाला हादरवणारी बातमी समोर आली. RBIने येस बँकवर मोरेटोरियम लागू केला. म्हणजेच बँकेवर तात्पुरते निर्बंध लावले गेले
ही घटना भारताच्या बँकिंग इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक ठरली. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की आरबीआयला थेट हस्तक्षेप करावा लागला. बँकेचे नियंत्रण तात्पुरते आपल्या हातात घेत ग्राहकाचे हित जपण्यासाठी विशेष पावले उचलली गेली. पण आता लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, आपल्या पैशाचं काय होणार? सर्वात मोठा धक्का इथे बसला. तुमच्या खात्यात 1 लाख असो, 10 लाख असो किंवा 1 कोटी, तुम्ही काढू शकत होता फक्त 50,000 रुपये. हो, स्वतःचे पैसे. ही बातमी पसरताच एटीएम आणि शाखाबाहेर लोकांच्या रांगा लागल्या. अनेक जण घाबरले होते. काहींचे व्यवसाय अडकले होते, काहींची लग्न होती, काहींना हॉस्पिटल खर्चांची चिंता होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, पैसे सुरक्षित आहेत ना? एकेकाळी 400 रुपयावर गेलेला येस बँकचा शेअर आता अक्षरशः कोसळला होता. काहीच वर्षात 400 वरून तो हळूहळू 10 रुपयापर्यंत आला. हजारो गुंतवणूकदाराचे कोट्यावधी रुपये बुडाले आणि विश्वास पूर्णपणे ढासळला. न्यूज चॅनल, सोशल मीडिया, वृत्तपत्र सर्व फक्त येस बँकची चर्चा सुरू होती. लोक अफवा पसरत होते, भीती वाढत होते आणि संकट आणखी गंभीर दिसू लागलं होतं. पण ज्या क्षणी परिस्थिती सर्वात वाईट होती त्याच वेळी मदतीचा हात पुढे आला. एसबीआय आणि आरबीआय आणि सरकारने मिळून रेस्क्यू प्लॅन तयार केला. येस बँकला वाचवण्यासाठी मोठं पाऊल उचललं गेलं. एसबीआयने येस बँकमध्ये गुंतवणूक केली. नवीन व्यवस्थापन आलं, नवीन गुंतवणूकदार आले आणि हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. ग्राहकांचा विश्वास परत मिळवण्यास प्रयत्न सुरू झाला. येस बँक पुन्हा उभी राहू लागली. येस बँकेची ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. पैसा गमावण्यापेक्षा विश्वास गमावणे जास्त धोकादायक असते. कोणताही शेअर, कोणतीही कंपनी कितीही मोठी वाटली तरी जोखीम नेहमी असते. म्हणून गुंतवणूक करताना अभ्यास आणि डायव्हर्सिफिकेशन खूप महत्त्वाचे असते. येस बँकची ही कहाणी एका छोट्या बँकेपासून 400 रुपयाच्या शेअरपर्यंत आणि तेथून थेट संकटापर्यंतचा प्रवास होती. आणि ही फक्त एक बँकेची गोष्ट नाही, हा प्रत्येक गुंतवणूकदारासाठी एक धडा आहे. जर तुम्हाला अशाच मोठ्या कंपन्या, बँका आणि शेअर बाजारातील खऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर प्रॉफिट हब मराठीला सबस्क्राईब करा आणि पुढची स्टोरी कोणाची पाहायची हे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.